Friends, here today we are start the new topic phyllotaxy. Okay, here we are start the phyllotaxy. Phyllotaxy means so. Okay, what? Here it is the arrangement of leaves on the stem and branches in some definite manner or some definite pattern. Okay, what about here? Here it is the leaves and what? Here it is the stem. या ठिकाणी काय असणार फायलोटॅक्सी मध्ये अरेंजमेंट ऑफ लीव्स. ओके, व्हॉट हिअर इट इज द लीव्स. ओके, काय असणार बघा, अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन स्टेम ऑन डेफिनेट मॅनर और डेफिनेट पॅटर्न. इट इज कॉल्ड ॲज द फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सी मध्ये काय असणार आहे, हे जे लीव्स आहे त्या लीव्सची अरेंजमेंट बघा काय, प्रत्येक लीव्सची अरेंजमेंट आहे स्टेमवर ही वेगवेगळ्या प्रकारची आहे, एका डेफिनेट पॅटर्नचे. त्यावेळेस त्या पॅटर्नला त्या मॅनरला आपण म्हणणार आहे फायलोटॅक्सी. Then what is the main purpose of phyllotaxy is to provide sufficient light to all the leaves. Okay, what? आता बघा या ठिकाणी फायलोटॅक्सी आहे. फायलोटॅक्सीमुळे बघा या लीव्सची अरेंजमेंट कशी आहे, या स्टेमवर स्पेसिफिक आहे आणि त्यामुळे प्रॉपर लाईट काय होतो आहे या लीव्सला प्रोव्हाइड होणार आहे. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट द मेन पर्पज ऑफ फायलोटॅक्सी टू प्रोव्हाइड अ सफिशियंट लाईट टू ऑल द लीव्स. देन व्हॉट टाइप्स ऑफ फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सीचे या ठिकाणी टाइप्स असणार. फर्स्ट वन आता असणार आहे अल्टरनेट फायलोटॅक्सी, सेकंड वन असणार आहे ऑपोजिट फायलोटॅक्सी आणि थर्ड वन असणार आहे व्हर्टिसिलेट फायलोटॅक्सी. ओके, थ्री टाइप्स ऑफ द फायलोटॅक्सी, अल्टरनेट फायलोटॅक्सी, देन व्हॉट ऑपोजिट फायलोटॅक्सी, देन व्हॉट व्हर्टिसिलेट फायलोटॅक्सी. देन व्हॉट फर्स्ट वन हियर इट इज द alternate phyllotaxy. Alternate phyllotaxy means what? Alternate means what? In this type single leaf arise at each node. बघा आता या ठिकाणी काय आहे, नोड आहे, प्रत्येक नोडवर काय आहे, सिंगल लीफ आहे, बरोबर आहे ना. या एका नोडपासून एकच लीफ येत आहे, बरोबर आहे. दॅट्स वाय व्हॉट इन दिस टाइप सिंगल लीफ अराइजेस ॲट इच नोड. प्रत्येक नोडवर फक्त असणार आहे एकच लीफ. ओके, दॅट्स वाय व्हॉट द लीव्स अराइज लॅटरली ऑन द स्टेम. इट इज नोन ॲज द अल्टरनेट फायलोटॅक्सी. बरोबर आहे. या ठिकाणी जे लीव्स असणार आहे ते लीव्स का असणार आहे, लॅटरली या लीव्सची का असणार आहे, अरेंजमेंट असणार. मीन्स वॉट, एक लीव्स बघा या ठिकाणी असणार, एक लीव्स या ठिकाणी असणार, एक लीव्स या ठिकाणी असणार, म्हणजे अल्टरनेट ह्या लीव्सची अरेंजमेंट असणार आहे. कशावर, स्टेमवर. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण अल्टरनेट फायलोटॅक्सी. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण अल्टरनेट फायलोटॅक्सी. ओके, दॅट्स वाय व्हॉट एक्झाम्पल सनफ्लॉवर अँड मँगो. एक्झाम्पल का असणार अल्टरनेट फायलोटॅक्सीमध्ये, एक्झाम्पल इज सनफ्लॉवर अँड मँगो. देन व्हॉट सेकंड वन टाइप ऑपोजिट फायलोटॅक्सी. सेकंड वन टाइप का असणार आहे ऑपोजिट फायलोटॅक्सी. मग व्हॉट हॅपन इन ऑपोजिट फायलोटॅक्सी, टू लीव्स अराइज फ्रॉम इच नोड इन ऑपोजिट डायरेक्शन. आता बघा हे नोड, या एका नोडपासून बघा किती लीव्स येत आहे, दोन लीव्स येत आहे. बघा या नोडपासून दोन लीव्स, या नोडपासून दोन लीव्स. ओके, दॅट्स वाय व्हॉट इन दिस टाइप टू लीव्स अराइज फ्रॉम इच नोड इन ऑपोजिट डायरेक्शन. ऑपोजिट डायरेक्शनला एका नोडपासून दोन लीव्स येणार आहे, त्यावेळेस त्या फायलोटॅक्सीला म्हणणार आपण ऑपोजिट फायलोटॅक्सी. ओके, दॅट्स वाय व्हॉट हॅपन इन ऑपोजिट फायलोटॅक्सी, टू लीव्स अराइज फ्रॉम इच नोड इन ऑपोजिट डायरेक्शन. Then in this opposite phyllotaxy, here it will also have two type. Opposite phyllotaxy चे दोन टाइप असणार आहे. त्यापैकी पहिला फायलोटॅक्सी असणार आहे, पहिला ऑपोजिट फायलोटॅक्सी असणार आहे ऑपोजिट डिकोसेट फायलोटॅक्सी. ऑपोजिट फायलोटॅक्सीचा पहिला टाइप का असणार आहे, ऑपोजिट डिकोसेट फायलोटॅक्सी. मग व्हॉट हॅपन व्हेन वन पेयर ऑफ लीफ इज प्लेस ॲट राईट अँगल टू नेक्स्ट. या ठिकाणी काय असणार आहे, वन पेयर ऑफ लीफ. बरोबर आहे. आता हे एका लीफची एक पेयर आहे, वन पेयर ऑफ लीफ इज प्लेस ॲट राईट अँगल टू द नेक्स्ट. ओके, आता ही बघा ही एक पेयर असणार आहे, या पेयरला ही दुसरी पेयर काय आहे, राईट अँगलने ऑपोजिट दिलेली असणार. ओके, दॅट्स वाय व्हॉट व्हेन वन पेयर ऑफ लीफ इज प्लेस ॲट राईट अँगल टू द नेक्स्ट ऑर लोअर पेयर ऑफ लीफ इट इज सेड टू बी ॲज ऑपोजिट डिकोसेट फायलोटॅक्सी. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण ऑपोजिट डिकोसेट फायलोटॅक्सी. मीन्स व्हॉट, वन पेयर ऑफ लीफ इज राईट अँगल टू द नेक्स्ट. वन पेयर ऑफ लीफ मीन्स व्हॉट, हिअर इट इज द वन पेयर ऑफ लीफ इज राईट अँगल टू द नेक्स्ट. दॅट टाइम इट इज नोन ॲज द ऑपोजिट डिकोसेट फायलोटॅक्सी. देन एक्झाम्पल ऑफ
ऑपोजिट डिकसेट फायलोटॅक्स आहे. हिअर इज द कॅलोट्रोपिस अँड ऑसिमम सॅंक्टम. बरोबर, या ठिकाणी जर तुम्ही तुळस बघितली, बरोबर, ऑसिमम सॅंक्टम म्हणजे काय, तुळस, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल वन पेअर ऑफ लीफ इज राईट अँगल टू द अनदर पेअर ऑफ लीफ. बरोबर, ही कोणत्या प्रकारची फायलोटॅक्सी असणार आहे, अपोजिट डिकसेट फायलोटॅक्सी असणार आहे. ओके, मग एक्झाम्पल कॅलोट्रोपिस अँड ऑसिमम मीन्स व्हॉट, तुळशी. बरोबर, या ठिकाणी काय असणार आहे बघा, सेकंड वन टाईप असणार आहे अपोजिट सुपरपोज फायलोटॅक्सी. बरोबर आहे, आपण बघितलं ना अपोजिट फायलोटॅक्सीचे दोन टाईप. त्यातला पहिला टाईप काय आहे, अपोजिट डिकसेट फायलोटॅक्सी, आणि हा दुसरा टाईप असणार आहे अपोजिट सुपरपोज फायलोटॅक्सी. मग अपोजिट सुपरपोज फायलोटॅक्सी मीन्स व्हॉट, इन दिस टाईप ऑल पेअर ऑफ लीव्स ऑन द स्टेम आर अरेंज वन अबोव द अदर. ओके, आता बघा, ही पेअर ऑफ लीफ आहे, ही सेकंड पेअर ऑफ लीफ आहे, ही थर्ड पेअर ऑफ लीफ आहे. म्हणजे या ठिकाणी दिसतं काय आहे, all the pair of leaves on the stem, all the pair of leaves on the stem are arranged one above the other. प्रत्येक पेअर ऑफ लीफ जे ते एकावर एक असणार आहे. all pair of leaves are arranged one above the other. that term it is known as the opposite superposed phyllotaxy. in this opposite superposed phyllotaxy example here it is the jamun and guava. बरोबर आहे, या ठिकाणी बघा काय, पेअर ऑफ लीव्स those are arranged one above the other, those are arranged one above the other. then what, next one type worm or verticillate phyllotaxy. काय असणार आहे, verticillate phyllotaxy. what is verticillate phyllotaxy? in this type more than two leaves arise from each node. म्हणजे एका नोडला दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त लीव्स येणार आहेत. एका नोडला दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त लीव्स येणार आहेत, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण वर्म और वर्टिसिलेट फायलोटॅक्सी. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट, इन दिस टाइप मोर दॅन टू लीव्स अराइज फ्रॉम ईच नोड and form a whorl around it. ओके, लाईक दॅट. बरोबर आहे, एका नोड पासून दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त लीव्स येणार आहे आणि एक व्हॉर्ल तयार करणार आहे अराउंड द नोड और अराउंड द स्टेम. दॅट टाइम इट इज नोन एज द वर्टिसिलेट फायलोटॅक्सी. आणि वर्टिसिलेट फायलोटॅक्सी मध्ये एक्झाम्पल असणार आहे नेरियम. एक्झाम्पल कशाचं असणार आहे या ठिकाणी, एक्झाम्पल इज नेरियम. बघा, मग या ठिकाणी काय, वर्टिसिलेट फायलोटॅक्सी. बरोबर, मोर दॅन टू लीव्स ॲट इच नोड. एक नोड आहे, एका नोडपासून काय येत आहे, नंबर ऑफ लीव्स येत आहेत, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण वर्टिसिलेट. आणि एक्झाम्पलमध्ये असणार आहे नेरियम. परत बघूया, फायलोटॅक्सी मीन्स व्हॉट, फायलोटॅक्सी इज द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम. स्टेमवर लीव्सची जी अरेंजमेंट असणार आहे त्याला म्हणणार आपण फायलोटॅक्सी. कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे, एक डेफिनेट पॅटर्न असणार, डेफिनेट मॅनर असणार, त्याला म्हणणार फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सीचा मेन पर्पज काय आहे, प्रोव्हाइड लीव्स टू अ सफिशियंट लाईट. बरोबर आहे, लीव्सला सफिशियंट लाईट काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार. मग फायलोटॅक्सीमध्ये तीन टाईप. कोणते तीन टाईप आहे, अल्टरनेट फायलोटॅक्सी, अपोजिट फायलोटॅक्सी अँड वर्टिसिलेट फायलोटॅक्सी. त्यापैकी अल्टरनेट फायलोटॅक्सीमध्ये काय असणार आहे, इन दिस टाईप सिंगल लीव्स फ्रॉम ईच नोड. एका नोडला फक्त काय येणार आहे, एकच लीव्स येणार आहे, त्याला म्हणणार आपण अल्टरनेट फायलोटॅक्सी. अल्टरनेट फायलोटॅक्सीमध्ये हे जे लीव्स आहे, बरोबर आहे, लॅटरली प्रेझेंट ऑन द स्टेम. स्टेमवर अशा अल्टरनेट फॉर्ममध्ये असणार, त्यावेळेस त्याला म्हणणार आपण अल्टरनेट फायलोटॅक्सी. एक्झाम्पलमध्ये असणार आहे सनफ्लॉवर अँड मँगो. ओके, सेकंड टाईप काय असणार आहे, अपोजिट फायलोटॅक्सी. अपोजिट फायलोटॅक्सी म्हणजे काय, ॲट इच नोड टू लीव्स आर अराइज. बरोबर, दोन लीव्स असणार आहे एका नोडला. बरोबर, आणि कोणत्या डायरेक्शनला, अपोजिट डायरेक्शनला. एक लीव्स असणार आहे या साईडला, तर दुसरं लीव्स असणार आहे ऑपोजिट साईडला, त्याला म्हणणार आपण अपोजिट फायलोटॅक्सी. मग अपोजिट फायलोटॅक्सीचे दोन टाईप असणार आहे, त्यापैकी पहिला टाईप काय असणार आहे, अपोजिट डिकसेट फायलोटॅक्सी. अपोजिट डिकसेट फायलोटॅक्सी मध्ये काय असणार, वन पेअर ऑफ लीफ इज प्लेस्ड ॲट राईट अँगल टू द नेक्स्ट. बरोबर आहे, एक पेअर असणार आहे लीफची राईट अँगलला आहे दुसऱ्या पेअरला. बरोबर, त्याला म्हणणार आपण अपोजिट डिकसेट. एक्झाम्पल असणार आहे कॅलोट्रोपिस अँड ऑसिमम. बरोबर आहे, त्यानंतर मग आपण काय बघितलं या ठिकाणी, अपोजिट सुपरपोज. अपोजिट सुपरपोज मध्ये काय असणार आहे, ऑल द पेअर ऑफ लीव्स ऑन द स्टेम आर अरेंज वन अबोव द अदर. बरोबर आहे, जे पेअर ऑफ लीव्स आहे ते अशा प्रकारे अरेंज असणार आहे की काय असणार, वन अबोव द अदर. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण अपोजिट सुपरपोज फायलोटॅक्सी. एक्झाम्पलमध्ये असणार जामुन अँड गवा. बरोबर आहे, त्यानंतर काय असणार आहे, वर्टिसिलेट फायलोटॅक्सी. वर्टिसिलेट फायलोटॅक्सी काय असणार आहे, इन दिस टाइप मोर दॅन टू लीव्स अराइज फ्रॉम ईच नोड. एका नोडला काय येणार आहेत, दोन किंवा त्याच्यापेक्षा
जास्त लीव्ज येणार आणि काय तयार करणार ते फॉर्म अ वर्क अराउंड इट. एक्झाम्पलमध्ये काय असणार आहे नेरियम. मग काय काय बघितलं आपण अल्टरनेट फायलोटॅक्सी, अपोजिट फायलोटॅक्सी अँड व्हर्टिसिलेट फायलोटॅक्सी. अल्टरनेट फायलोटॅक्सीमध्ये काय आहे एका नोडला एकच लीव्ज आहे आणि लीव्ज कशा अरेंज असणार आहेत लॅटरली अल्टरनेट पॅटर्नमध्ये असणार आहे. त्यानंतर बघितलं आपण अपोजिट फायलोटॅक्सी. अपोजिट फायलोटॅक्सीमध्ये काय एका नोडला किती लीव्ज असणार आहे 2 लीव्ज असणार आहे बरोबर आहे. दोघे अपोजिट डायरेक्शनला असणार. मग अपोजिट मध्ये परत 2 टाइप बरोबर आहे अपोजिट डिकसेट अपोजिट सुपरपोज. अपोजिट डिकसेट मध्ये काय आहे जे पेअर ऑफ लीव्ज आहे ते कोणत्या अँगलला आहे राईट अँगलला आहे बरोबर आहे. आणि अपोजिट सुपरपोज मध्ये काय आहे पेअर ऑफ लीव्ज काय आहे वन अबोव द अदर असणार आहे. त्यानंतर बघितलं आपण व्हर्टिसिलेट. व्हर्टिसिलेट मध्ये काय आहे एका नोडला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लीव्ज असणार आणि काय तयार करणार ते फॉर्म अ वर्क अराउंड इट. आणि व्हर्टिसिलेट मध्ये काय असणार एक्झाम्पल नेरियम. ओके थँक्यू.